हिंदी मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीतील चतुरस्त्र अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। हा पुरस्कार सोहळा बालदिनाचं औचित्य साधून 14 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आला असून निवेदिता यांना हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांच्या हस्ते देण्यात येणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली। या पुरस्काराचं स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह 11,111 रुपये रोख असं आहे। तसेच 2 वर्षांपूर्वीपासून गंधार बाल कलाकार पुरस्कार सुरू केला असून यंदाचा पुरस्कार हा यंदा गायन क्षेत्रातील स्वरा जोशी हिला देण्यात येणार आहे। गंधार या बालनाट्य संस्थेच्या वतीने गंधार गौरव सोहळ्याचं दरवर्षी आयोजन केलं जातं। यंदाचं हे 10वं वर्ष आहे। ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, विद्या पटवर्धन, दिलीप प्रभावळकर, अशोक समेळ, नरेंद्र आंगणे, अतुल परचुरे, सचिन पेळगावकर, गेल्या वर्षी महेश कोटारे तर विजय गोखले यांना आतापर्यंत गंधार गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय। यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांना देण्यात येतोय। पद्मश्री अशोक सराफ, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक प्रदीप ढवळ, आमदार संजय केळकर व इतर यांच्या हस्ते निवेदिता सराफ यांना पुरस्कार देण्यात येणार आहे। यावेळी बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के सामंत देखील उपस्थित राहणार आहे। मे महिन्यात गंधारतर्फे विविध जिल्ह्यात गंधार गौरव बालनाट्य स्पर्धा घेण्यात आली होती। या स्पर्धेसाठी ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे येथून प्रवेश आले होते। या स्पर्धेसाठी हर्षदा बोरकर आणि अमोक चंदन यांनी परीक्षण केले होते। 15 बालनाट्यांनी यात प्रवेश घेतला होता। या स्पर्धेतील नामांकन देखील जाहीर करण्यात आले। या पत्रकार परिषदेला गंधारचे प्राध्यापक मंदार टिल्लू, सुनील जोशी, अमोल आपटे, वैभव पटवर्धन, पियन पाटील आदी उपस्थित होते। यंदाच्या युवा पुरस्काराचे मानकरी ठरलेत श्रेयस थोरात, शिवानी रांगोळे तर शिवराज वायचळ। बालनाट्य संस्था पुरस्कार यावर्षी संक्रमण पुणे या संस्थेला देण्यात येणार आहे। दरवर्षी एकांकिका आयोजन करणाऱ्या आयोजन समितीला देखील पुरस्कार दिले जाणार आहे। यामध्ये आणि इंडियन नॅशनल थिएटर आर्ट म्हणजेच INT ला पुरस्कार देण्यात येणार आहे। गंधार गौरव पुरस्कार दरवर्षी दिले जातात। आपल्या नाटकातून म्हणा, अभिनयासाठी दिलं जाणारं बक्षीस, या वेळेला ते बक्षीस मिळणार आहे पुरस्कार निवेदिता अशोक सराफ यांना। आणि हा समारंभ होणार आहे 14 नोव्हेंबर 2025 मध्ये गडकरी रंगायतनला संध्याकाळी। तेव्हा सगळ्यांनी मुद्दाम यायचं आवर्जून। कोणाच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे? आता कोणाच्या हस्ते म्हटल्यावर तुम्ही समजून जाल। निवेदिता अशोक सराफ यांना मिळणार आहे अशोक सराफ यांच्या हस्ते बक्षीस। याची निवड करताना आम्ही मुख्यत्वे करून असा बघतो की त्यांनी बाल कलाकार म्हणून तिथपासून त्यांची सुरुवात असली पाहिजे। म्हणजे आतापर्यंत ज्यांना आपण पुरस्कार दिले ते सगळे बाल असल्यापासून या फील्डमध्ये काम करतात आणि यावर्षी सुद्धा निवेदिता सराफांना आपण पुरस्कार देतोय, तर त्या सुद्धा लहानपणापासून या फील्डमध्ये काम करतात। आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते नाटकामध्ये पण करतात, त्या सिरियलमध्ये पण करतात, त्या मराठी सिनेमामध्ये पण करतात आणि हिंदी सिनेमामध्ये पण करतात। म्हणजे सगळ्या फील्डमध्ये त्या काम करतात। त्याच्यामुळे त्यांची निवड यावर्षी आम्ही या पुरस्कारासाठी केली। आणि या कार्यक्रम 14 नोव्हेंबरलाच लोकसभेने सांगितलं तसं संध्याकाळी 5:30 वाजता गडकरी रंगायतन इथे आहेत। आणि या कार्यक्रमाचं स्वरूप असं असेल की पहिला 1 तास एक मुलांचा परफॉर्मन्स असणार आहे आणि त्याच्यानंतर 1 तास गंधार गौरव सोहळा असणार आहे। त्याच्यामध्ये वेगवेगळे पुरस्कार पण दिले जाणार आहेत। युवा पुरस्कार, सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार, एक बालनाट्य संस्थेला आपण पुरस्कार देतो, ते या पुरस्काराबरोबर त्या दिवशी दिले जाणार आहे। अनेक मान्यवर मंडळी आणि या चित्रपटसृष्टी आणि नाट्य क्षेत्रातील अनेक मंडळी त्यावेळी उपस्थित राहणार आहे। या पुरस्कार सोहळ्याचं वैशिष्ट्य असं असतं की अनेक पुरस्कार सोहळे आपण बघतो ज्याच्यामध्ये सेलिब्रिटी परफॉर्म करतात आणि सामान्य लोक समोर बसतात, मुलं समोर बसतात। या सोहळ्यामध्ये आमची मुलं परफॉर्म करतात आणि सेलिब्रिटी समोर बसतात, त्यामुळे तो मुलांचा सोहळा असतो आणि तो बघायला त्या मान्यवरांना फार मजा येते। नोव्हेंबर हा बालदिन म्हणून मराठी रंगभूमीवरती साजरा केला जातो। त्यानिमित्त आता जाहीर झालेलं नाव, उषाताईंनी जे नाव जाहीर केलं, आदरणीय
अभिनेत्री निवेदिता अशोक सराफ यांच्या सत्कार सोहळ्याला, या गंधार सोहळ्याला जास्तीत जास्त ठाणेकरांनी उपस्थित राहावं, की गेली 10 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्याच मान्यवरांचा, जसं आता मंदारने सांगितलं त्याप्रमाणे, की बालरंगभूमीवरती ज्याने आपल्या आयुष्याला सुरुवात केली, अभिनयाला सुरुवात केली, ते बालरंगभूमीपासून ते आजपर्यंत त्या सगळ्यांचा प्रवास जर आपण पाहिला तर खरं तर थक्क करणारा प्रवास आहे. असा एक काळ होता की ज्या काळामध्ये फारशी माध्यमं नव्हती, रंगभूमीवरती जाणं, मग एसटीने प्रवास करणं, कठीण परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये या सगळ्या, अगदी उषाताईंपासून या सगळ्या मंडळीने जी आपली मराठी रंगभूमी सक्षम ठेवली, अशांचा सन्मान गंधारतर्फे आपण होतो. आदरणीय अशोक सराफ यांच्याच हस्ते तो सन्मान केला जाणार आहे. आणि या निमित्तानं नाट्य क्षेत्रातले असतील, सिनेमा क्षेत्रातले अनेक मान्यवर, ठाण्यातले अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आपल्या सगळ्या ठाणेकरांपर्यंत आपण कसे पोहोचून जास्तीत जास्त मंडळी या कार्यक्रमाला कसे सहभागी होतील, ही विनंती तुम्हा सगळ्या मीडियाच्या मंडळींना.